नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आता हे वितरित करण्याआधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे। हो मित्रांनो, 2000 रुपयाचा हप्ता 3000 रुपये करण्यात आलेला आहे। हो मित्रांनो, केंद्र सरकारची अधिकृत घोषणा आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनामध्ये शेतकऱ्यांना जे वर्षाला 3 टप्प्यामध्ये 6000 रुपये मिळतात, त्या आता ठिकाणी आता 9000 रुपये मिळणार आहे। म्हणजेच की आतापर्यंत जे 2000 रुपये हप्ता मिळत होता तो आता 3000 रुपये मिळणार आहे। तेव्हा मित्रांनो, आता 19व्या हप्त्याआधी मोठी खुशखबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा। चला तर मित्रांनो, मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, आता पीएम किसान सम्मान निधि योजना के अंतर्गत राज्य सरकार की ओर से दी जाने वाली राशि को बढ़ाकर 9000 की घोषणा की। तर मित्रांनो, पहा, तुम्हाला माहित आहे असेल की निवडणुकापूर्वी मोदी सरकारने घोषणा केली होती की आमचे सरकार पुन्हा आल्यास आम्ही पीएम किसान योजनेचे निधीमध्ये वाढ करू। तेव्हा मित्रांनो बघा, ही वाढ करण्यासाठी सुरुवात झाली आहे। मित्रांनो, आज राजस्थान सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला आहे त्यात त्यांनी आपल्या राज्यामध्ये पीएम किसान योजनेत आता दिल्या जाणाऱ्या वार्षिक अनुदानात 3000 रुपयाची वाढ केली आहे। म्हणजेच की मित्रांनो, 6000 रुपयाऐवजी तुम्हाला 9000 रुपये वाढ करण्यात आली आहे। तेव्हा मित्रांनो, आता राजस्थान सरकार प्रमाणेच आपल्या राज्याचा जे अर्थसंकल्प 10 मार्चला सादर केला जाईल, त्यावेळी आपल्या राज्यात सुद्धा पीएम किसान योजनेमध्ये ही वाढ केली जाईल। तर पहा मित्रांनो, सरकारने घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना आता वर्षाला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी मान सन्मान योजनेअंतर्गत 15000 रुपये मिळणार आहे। ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे मित्रांनो पीएम किसान योजनेसंदर्भातील आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।